श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या पवित्र जन्मस्थळावरून दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्जत ते पैठण पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. होई गुरुवार दिनांक 13 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता कर्जत येथील ही पवित्र दिंडी मोठ्या जल्लोषात फटाक्याच्या आतिषबाजीत आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पैठणकडे प्रस्थान करणार आहे. दिंडीच्या प्रस्थानापूर्वी कर्जत येथील पाटील गल्ली मध्ये पूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. मार्गदर्शक म्हणून पैलवान प्रवीणदादा घोले पाटील यांनी उपस्थित राहून वारकरी बांधवांना मार्गदर्शन केले. श्रीच्या पादुका पूजन निशिकांत पाटील यांनी केले, तर पालखी रथ, शामियाना रथ, ध्वज आणि विना पूजनाची जबाबदारी संबंधित विश्वासांनी पार पाडली. या पायी दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी कर्जत आणि परिसरातील तसेच दूरदूरच्या गावातील वारकरी मोठ्या संख्येने जमले होते. जय हरी विठ्ठलच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ही दिंडी प्रस्थान झाली. दिंडी सोहळ्यामध्ये केलं जातं त्या प्रत्येक ठिकाणी ही सगळी मंडळी अजिबात प्रत्येक कामाला कुठल्याही कामाला कुठलाही वारकरी त्या निमित्तानं उपलब्ध होतो. पायी पालखी सोहळ्यासाठी आपण सगळी वारकऱ्याची जी आपण काळजी घेतो किंवा वारकऱ्यांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीच्या सुविधा चांगल्या पद्धतीनं आनंदात या निमित्तानं वारकऱ्यांना जाता आलं पाहिजे. आणि गेल्या वर्षीपासून पायी पालखी सोहळा गेल्या वर्षीचा झाल्यानंतर षष्ठीहून आल्यानंतर सद्गुरू गोदड महाराज जन्मस्थळच्या माध्यमातून या पायी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून नाथ महाराजांची महिन्याची वारीसुद्धा या निमित्तानं सुरू केली. आणि ती वारी आता मागच्या वारीला 1 वर्ष पूर्ण झालं आणि वर्षाची पूर्तता या निमित्तानं वारकऱ्यांनी जाऊन नाथ महाराजांना त्या ठिकाणी सांगितलं की नाथ महाराज तुमच्या कृपा आशीर्वादानं वर्षभराची वारी पूर्ण झाली आणि सद्गुरू गोदड महाराजांच्या नगरीतून सद्गुरू गोदड महाराजांमुळं खऱ्या अर्थानं नाथांचा आशीर्वाद नाथांचं दर्शन आपल्याला मिळते. आणि मग त्या सद्गुरू गोदड महाराजांची पायी वारी वर्षभराची या आपल्या सगळ्या मंडळींनी पूर्ण केली. आता यावर्षी परत आता ती वारीसुद्धा चांगल्या पद्धतीने होणार आहे. पुढच्या वर्षी या पायी पालखी सोहळ्यासाठी ज्या पद्धतीचा रथ आहे तो रथसुद्धा या निमित्तानं पुढच्या वर्षी अतिशय एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं राज्यात एक चांगल्या पद्धतीचा लौकिक होईल अशा पद्धतीचा सागवानी रथसुद्धा आपण या निमित्तानं येणाऱ्या काळामध्ये आपण या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर हे वेगवेगळे उपक्रम आहेत. आता दिंडी सोहळ्यासाठी सुद्धा आमच्या वारकऱ्यांच्या सोयीसुविधासाठी या निमित्तानं माझा सहकारी माझा भाऊ जिजामाता प्रतिष्ठानचा आणि मित्रमंडळाचा अध्यक्ष महेश तनपुरे यांनी या निमित्तानं पायी पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची मिनरल वॉटरची बिस्लरीची व्यवस्था या निमित्तानं केली. त्याच पद्धतीनं वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी आपण ज्या पद्धतीचं तेल म्हणतो तेलात भेसळ आपण म्हणतो तर त्या कुठल्याही प्रकारचं तेल न वापरता या निमित्तानं या दिंडी पायी सोहळ्यासाठी आपण करडीचं तेल पूर्ण दिंडीला लागणारं करडीचं तेल आणि त्या तेलाचाच आपण फक्त उपयोग करतो. ते करत असताना माझे सहकारी मित्र माझे लहान भाऊ आंबेजळगावचे लोकनियुक्त माजी सरपंच विलासप्पा निकत यांनी स्वतः शेतीमध्ये करडी केल्या आणि त्याचं उत्पादन घेऊन या ठिकाणी सद्गुरू गोदड महाराज चरणी अर्पण केल्या. तसंच माझे दुसरे सहकारी आणि चापडगावचे माजी उपसरपंच विश्वास शिंदे यांनी आपल्या शेतामध्ये करडी केल्या आणि त्या माध्यमातून ते उपलब्ध करून देण्याचं काम केलं. म्हणजे अशा पद्धतीनं या वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आपण सगळ्या गोष्टीचा विचार करतो. ऊन असतं, उन्हाच्या माध्यमातून सुद्धा त्याला दिलासा देण्याचं काम किंवा त्यातून अडचण होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन या निमित्तानं चांगल्या पद्धतीने केलं जातं आणि त्याला सगळ्यांचं सहकार्य तशा पद्धतीनं राहतं. या निमित्तानं पालखी सोहळ्यासाठी असणारी बैलजोडी ते आमचे सोनमाळी बंधू संतोषराव आणि त्यांचे सर्व सहकारी. आता बैलजोडी एका जणाची आणि त्या बैलजोडीच्या बाकीच्या सेवेला जर पाहिली तर ही सगळी मंडळी अतिशय ताकदीनं भक्तिभावानं मग बाप्पू दांडे असतील या ठिकाणी तात्या असतील ही सर्व मंडळी सातत्यानं त्या ठिकाणी तिथं सहकार्य करण्याचं काम असतं. आश्वा असतं त्या आश्वालासुद्धा सांभाळण्याचं काम असतं. मांडगे काका आहेत त्या निमित्तानं कीर्तन सेवा चालू आहेत, रामायण चालू आहे. काही ठिकाणी सद्गुरू गोदड महाराजांचं चरित्र या निमित्तानं दिंडी सोहळ्यामध्ये होतं. सुरेश काका खिस्ती आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि जन्मोत्सव समितीचे प्रमुख हेही या सगळ्या
गोष्टी आणि या सगळ्या संकल्पामध्ये आम्ही सर्वच जण ही सगळी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीनं भक्तिभावानं आणि चांगला कार्यक्रम चांगला सोहळा व्हावा या निमित्तानं त्यासाठी ही सर्वजण तन मन धनाने काम करणारी ही मंडळी आणि संतश्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराज बरोबर असल्याकारणानं हा सोहळा उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने गेलेला आहे. नाथांच्या नगरीमध्ये सुद्धा आम्ही आता म्हणण्यापेक्षा गेल्या वर्षीचं जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षीचा सोहळा पैठणकरांना सुद्धा भावला आणि आज यावर्षीसुद्धा पैठणकर आपल्या पायी पालखी सोहळ्याचं त्या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहेत. आजसुद्धा आपण पाहिलं असेल षष्टीला अजून टाईम आहे, पण पैठण शहरामध्ये नाथांच्या नगरीत पत्रकार म्हणून किंवा हे नाही, पण खऱ्या अर्थानं तुम्हीसुद्धा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सद्गुरू गोदड महाराजांचे सेवेकरी भक्त म्हणून या निमित्तानं तुम्हाला नम्रपणे सांगतो की आत्तासुद्धा नाथांच्या नगरीत फक्त सद्गुरू गोदड महाराजांचाच उपक्रम आणि सद्गुरू गोदड महाराजांचा जो पायी पालखी सोहळा ज्या ठिकाणी थांबणार आहे तिथलंच फक्त एक ठिकाणी अशा पद्धतीनं नाथांचाच वरद असतं सद्गुरू गोदड महाराजांची भक्ती. त्यामुळं खऱ्या अर्थानं नाथांच्या नगरीमध्ये जाण्याचा जो उत्साह, जो आनंद, जी आतुरता आहे ती आतुरता न पोट भरणारी आणि म्हणून त्या आतुरतेने आपण सगळेजण या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी प्रगतीच्या दिशेने आणि आनंदानं या ठिकाणी या सोहळ्यामधल्या सगळ्या वारकऱ्यांना या ठिकाणी फक्त आनंद आणि फक्त परमानंद एवढीच गोष्ट घेऊन या निमित्तानं आपण जातो. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या उज्ज्वल अशा परंपरेमधले असणारे श्रीमंत संत सद्गुरू ऐश्वर्य संपन्न संत सद्गुरू कर्जत निवासी असणारे श्रीमंत संत गोदडनाथ महाराजांच्या म्हणजे जी गुरु शिष्याच्या भेटीची वारीची ही परंपरा आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी ही गोदडनाथ महाराजांची दिंडी पायी दिंडी अत्यंत मोठ्या ऐश्वर्यामध्ये नाथ महाराजांकडे प्रस्थान करत असते षष्टी सोहळ्यासाठी. याही वर्षी प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे आणि महाराजांनी घालून दिलेल्या नियमाचं पालन करीत आणि खूप मोठ्या ऐश्वर्यामध्ये आमच्या या जिंदगीच्या जीवनामध्ये या ठिकाणी साधू संतांचा असा दिंडी किंवा पालखी सोहळा माझ्या तरी पाहण्यामधला हा प्रथम या ठिकाणी सोहळा महाराष्ट्रामध्ये मी पाहत आहे. नक्कीच महाराष्ट्रामध्ये म्हणेल, कारण की एवढ्या ऐश्वर्य संपन्नतेमध्ये मी गेली 2-3 वर्षापासून याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. मी इथं विशेष करून प्रस्थानाच्या दिवशी आणि षष्टीला तर 3-4 दिवस महाराजांच्या सेवेमध्ये पैठणला एक नाथांचा वंशज म्हणून असतो, परंतु रस्त्याने जाताना दररोज त्या ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ महाराजांचं शामियाना असेल, महाराजांच्या येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची भोजन व्यवस्था असेल. एवढंच सांगतो की नाथ महाराजांची जी तुपाची परंपरा आहे, अगदी वगराळ भरून प्रत्येकाला तूप देणं ही जी पद्धत आहे ही या गोदडनाथ महाराजांच्या संस्थांनी या ठिकाणी आणि विशेष करून आमचे परममित्र परमार्थ स्नेही हरिभक्तपरायण पहिलवान तथा या पंचकृषीमध्ये नामांकित असे असणारे आणि मला तरी वाटतं या परिसरातील भावी या ठिकाणी आमदार म्हणायला आज हरकत नाही असे असणारे आमचे परममित्र पहिलवान श्री प्रवीण दादाजी घोले यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि नुसतंच मार्गदर्शन नसून या ठिकाणी अत्यंत अथक परिश्रमाने दादा या ठिकाणी गेली 10 दिवस झाले या सोहळ्याच्या प्रस्थानासाठी अत्यंत तनमन धनाने झटत राहतील असं या ठिकाणी उदंड दादांना या कार्यासाठी आरोग्य ऐश्वर्य या ठिकाणी गोदडनाथ महाराजांच्या सद्गुरुनाथ महाराजांच्या कृपेने प्राप्त हो. आज हा सोहळा कर्जतवरून प्रस्थान करत आहे एवढं आजच्या या दिवशी मी जाहीर करत आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी पैठणला हो. आणि विशेष म्हणजे बरं झालं दादांनी आता आठवण करून दिली, यावर्षीपासून एक नवीन परंपरा या ठिकाणी आपण पाडत आहोत. जसं विवाहामध्ये मूळ जात असतं मुलाकडं, बरोबर आहे, मुलीच्याकडून मूळ जातं. आता ही परंपरा बंद झाली, परंतु आपण पुन्हा या ठिकाणी चालू करतो आहोत. नाथांचं मूळ म्हणू आपण. आमचे महाराजांचे चोपदार, माझे वैयक्तिक असे असणारे चोपदार हरिभक्तपरायण श्री बाबासाहेब महाराज तुपे यावर्षीपासून दरवर्षी आता पुढील जोपर्यंत ते आहेत दरवर्षी या प्रस्थान सोहळ्यासाठी या ठिकाणी ते इथून येत जातील. म्हणजे गोदडनाथ महाराजाला नाथ महाराजांचं पैठणून आलेलं हे मूळच आपण या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. म्हणून पुन्हा एकदा दादांना शुभेच्छा देतो. दादासोबत ही सर्व काम करणारी जी मंडळी आहेत या सर्वांना त्या ठिकाणी खूप उदंड आयुष्य आरोग्य लाभो आणि असंच कार्य, परमार्थिक कार्य, सामाजिक कार्य, राजकीय कार्य दादांच्या आणि या सगळ्या मंडळींच्या हातून हो. हेच सद्गुरुनाथ महाराजांच्या चरणी, सद्गुरू गोदडनाथ महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी नम्र प्रार्थना करतो. माझ्या 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय सद्गुरुनाथ महाराज एकनाथ. या ठिकाणी श्री संत सद्गुरू गोदड महाराज जन्मस्थळ पाटील गल्ली या संस्थानामार्फत
पैठण पायदिंडी सोहळा पैलवान प्रवीणदादा गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान होत आहे. आज गाव प्रदर्शना होऊन दिंडी या ठिकाणी आजोळी स्थिरावेल व सकाळी पुन्हा ते पैठणकडे रवाना होईल. या दिंडीचं 3रं वर्ष आहे. 3 वर्षात पैलवान प्रवीणदादा गोले पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे की गोदड महाराज मानल्यानंतर संत सद्गुरू गोदड महाराजांचे कुठलाही कार्यक्रम असो, जन्मोत्सव असो, पालखी सोहळा असो, पायदिंडी सोहळा असो, रथ उत्सव असो, ते तिथं त्यांच्या सेवेच्या बाबतीत कुठल्या प्रकारची तडजोड करत नाहीत. त्यामुळे हा दिंडी सोहळा, पायदिंडी सोहळा उत्कृष्ट आणि फुलात ते आपल्याला घेऊन जाणार आहेत. म्हणजे त्यांनी महाराज घेऊन जाणार आहेत, परंतु मार्गदर्शन हे प्रवीणदादा गोले पाटलांचे. आणि येतानाही सगळी सोय केलेली आहे. येतानाही वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची तुळशीच नाही, प्रवेश फी नाही, विषय नाही. आणि त्या ठिकाणी आज या ठिकाणी स्वतः नाथ महाराजांचे वंशज या ठिकाणी प्रस्थान करण्यासाठी प्रस्थानाच्या वेळेस इथं हजर राहणार आहे. आणि मी या पालखी सोहळ्याला श्री संत सद्गुरू गोदड महाराज अन्नछत्र मंडळातर्फे शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.